उदय सामंत म्हणतात सकाळी की विरोधकांनी ह्याच उदय सामंतांनी पाकिस्तानी असा शब्दप्रयोग वापरलेला पाहायला मिळाला. आम्ही त्यांना विचारलं की उद्या पाकिस्तानची माहिती, तेव्हा ते म्हटले की पाकिस्तानी तर नेहमीच सकाळी उठून आमच्यावर टीका करताना पाहायला मिळतात. आता म्हणजे पाकिस्तानी कोण म्हटले ते विरोधकांना पाकिस्तानी सरळ मग ही संविधानाच्या विरोधात त्यांनी केलेलं वक्तव्य. या देशातल्या नागरिकांना जर ते पाकिस्तानी म्हणत असतील तर मुंबई पाकिस्तान आहे का? मुंबई पाकिस्तान म्हणणारे लोक जर राज ठाकरेंना भेटत असतील तर राज ठाकरेंनी ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. कंगना राणावतसुद्धा याच प्रकारची भाषा वापरत होती. आपल्या राजकीय विरोधकांना, टीकाकारांना पाकिस्तानी म्हणणं ही किती गंभीर गोष्ट आहे हे या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने घेण्याचं हे विधान आहे. तुमच्या डोक्यात पाकिस्तान आहे, तुमच्या हृदयात पाकिस्तान आहे आणि तुमचं पाकिस्तानवर फार प्रेम दिसतं, एकंदरीत ते दिसतंय आम्हाला. विरोधकांना पाकिस्तानी म्हणणारा हा पहिला मंत्री दिसतो या देशातला. माजी मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री एक कोल्ड वॉर पाहायला मिळते. अनेक प्रकल्पांना कुठेतरी थांबवणं किंवा त्याचा निधी थांबवणं, त्याची पुनर्चौकशी करणं, हे मागच्या 2-1 महिन्यात अनेक प्रकल्प. त्याच्यामध्ये काय मी सुडाचं राजकारण आहे किंवा कोल्ड वॉर आहे असं म्हणत नाही. देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, ते आधी गृहमंत्री होते आणि ज्या पद्धतीचे ठेकेदारी, टेंडर्स, निर्णय, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या भूमिका घेण्यात आल्या नगरविकास मंत्री म्हणून किंवा MSSRDCचे मंत्री म्हणून, त्याच्यावरती अनेकदा विरोधकांनी विधानसभेत